नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. चला आज आपण थोडी हटके रेसिपी बनवूया, ती म्हणजे कुरकुरीत गवार फ्राय. तुम्ही कुरकुरीत भेंडी फ्राय खाल्लाय, अगदी त्याचप्रमाणे हा गवार फ्राय बनतो. खूप खायला टेस्टी लागतो आणि झटपट रेसिपी आहे. छोट्याशा भुकेच्या वेळेस तुम्ही नक्की बनवू शकता. छोट्या मुलांना पण ही गवार फ्राय खूप आवडते. बनवायला तर खूप सोपी आहे. पहा किती क्रिस्पी झालेली आहे. एकदा तुम्ही नक्की बनवून खाऊन पहा, खूप आवडेल तुम्हाला. तर आपण बाजारातनं गवार विकत आणतो, त्यामध्ये जाडसर गवारीच्या शेंगा असतात. त्या टाकून न देता त्यांना मी निसून घेतलेला आहे. आता या बाउलमध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले. यामुळं गवार मस्त क्रिस्पी बनते. तांदळाच्या पिठाऐवजी बेसन पीठ घेतलं तरी चालेल. थोडीशी लाल मिरची पावडर, हळद, धना, जिरा पावडर घातली. चवीनुसार घालू शकता तुम्ही. मीठ, चाट मसाला आणि थोडासा ओवा घातलाय. तर मसाल्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जादा करू शकता. कोरड्यात सर्व मसाले मिक्स केल्यावर थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ ओलसर करूया. खूप जादा पाणी नाही घालायचं. गवार स्वच्छ धुवून त्यामध्ये घातली. गवार ओलसर असते, त्यामुळे हे पीठ या गवारीला व्यवस्थित चिटकल्या जातं. हे पहा, थोडंसं पाणी घालून मी याला मिक्स करून घेतलंय. खूप जास्त पण पाणी नाही घालायचं. आता तेल कडक गरम केलंय आणि गॅस बारीक केलाय. आता बारीक गॅसवर आपण हिला एक एक गवार अशी तेलात सोडून छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. जास्त वेळ लागत नाही. पहा, फुल गॅसवर तळायचं नाही, नाहीतर गवार करपल्या जाते, मग तिची टेस्ट बदलते. तेल कडक गरम झालं की गॅस बारीक करून हिला कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. तर गवार आता तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टावर सुद्धा मराठी सुगरणला फॉलो करा.